क्या स्ट्रेटेजी क्या है? राजपा 2 गुटों में बंटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी है? स्ट्रेटेजी क्या फौजी को बताएं कि कोई स्ट्रेटेजी करके हम कुछ तैयारी कर रहे, ये सबके सामने बताऊंगा, ये फायदे की बात है। सर, सध्या जे राम मंदिरावरनं संपूर्ण माध्यमांमध्ये किंवा एक जल्लोषाचं वातावरण आहे की इव्हेंट सारखं वाटत, नेमकं काय याच्याशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? खूप मोठी लढाई जिंकली किंवा खूप मोठी दिवाळी अशा पद्धतीने करतायत, विरोधक कसे पाहतात त्याच्याकडे? विरोधक आम्ही या दृष्टीने पाहतोय की सत्ताधारी पक्षाच्या समोर लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही, आणि त्यामुळं राम मंदिर जेवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये काही वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, यापेक्षा दुसरं काही दिसत लोकसभेत खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांना ज्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो, नाही, साधी गोष्ट आहे की 146 खासदारांना असेल काय त्यांची चूक होती? सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले, ते घुसले त्यांनी गॅस आणला, तो गॅस शोधला आणि काही लोक बाहेर तेच करत होते. त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते, त्याच्यामागे काय शक्ती आहे, याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी अपोजिशनने केली आणि त्यासाठी आग्रह धरला. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढले. सभागृहामध्ये सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात, घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस सोडतात, त्याची माहिती घ्यायला नको? हा असा काही प्रश्न असतो. त्यामुळे साध्या प्रश्नाची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही, सदनामध्ये येणार नाही, काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू, आणि तुम्ही आग्रह करत असाल तर बाहेर जा. याचा अर्थ संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालू इच्छित याचा उत्कृष्ट नमुना. खासदारांना निलंबित करणे हा एक बेस होता की याच्या मागचं दुसरं काही कारण होतं? तेव्हा संसदेत या खासदारांना निलंबित केल्यानंतर काही ठराव पास करण्यात आले? नाही, 3 बिलं केली, अर्ध्या तासाच्या आत 3 बिलं मंजूर केली, याच्यावर चर्चासुद्धा नाही. आणि ज्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत, पत्रकारांच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी आहेत. बीजेपी कार्यकाल में जितनी ईडी की सीबीआई की कार्रवाइयां हो रही है, वो उस बारे में थोड़ा सा आपको क्या लगता है? जानबूझकर काय समजा नाही. बीजेपीची क्या कारवाई, ईडी की सीबीआई की जितनी ज्यादा कार्रवाइयां हो रही है, जास्त कारवाया करून राहिले ईडीच्या आणि सीबीआयच्या. नाही, असं की ह्या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराशी संघर्ष असलेल्या ज्या शक्ती आहेत, संघटना आहेत, त्यांना नावमेद करायचं, त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा, याशिवाय दुसरं काही नाही. या सर्व एजन्सी या असतात सत्ताधारी पक्षाचं त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते. आज ते हे करू शकतात. उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल अशी आम्हाला खात्री आहे, आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या ह्या करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल.